हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय अति महत्त्वाचा आहे, कारण थंबनेलवरून तुमच्या लक्षातच आलं असेल, कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं स्टडी करण्यासाठी 12वी सायन्स नंतर प्रोफेशनल डिग्री कोर्सेस घ्यावेत, म्हणजे इंजिनिअरिंग, मेडिकल, फार्मसी, ॲग्रिकल्चर हे सगळं, की BA BCom सारख्या कोर्सेसमधून जाऊन, डिग्रीजमधून जाऊन मग पुन्हा तुम्ही ते करावं. हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. जसा हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, तसंच हा प्रश्न पालकांसाठी सुद्धा महत्त्वाचा आहे. सो ह्या विषयावरती मी त्याचे पॉझिटिव्ह पॉईंट्स, निगेटिव्ह पॉईंट्स आणि प्रॅक्टिकल ॲक्च्युअली गोष्टी त्याच्यामध्ये असतात काय, या तिन्ही गोष्टींवरती बोलणार आहे. मी स्वतः कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं स्टडी करत असल्यामुळे त्याच्यातलं मी नॉलेज, माझा जो अनुभव आहे याच्या रिलेटेड, माझे जे फ्रेंड्स आहेत जे कोणी सायन्स सोडून आर्टमधून येऊन पुन्हा इकडे यायला लागले, या सगळ्यांचा अनुभव, माझे काही टीचर्स त्यांच्याशी केलेलं डिस्कशन, या सगळ्यांमधून मी काही पॉईंट्स काढून तुमच्या समोर मांडते. सो हा व्हिडिओ तुम्ही ऐका, प्लस तुमच्या पालकांना सुद्धा ऐकायला लावा, कारण हा विषय सगळ्यांसाठी महत्त्वाचा आहे. हा विषय निवडायचं कारण काय, तर बऱ्याच मुलांनी, अशा मुलांनी ज्यांचे मार्क्स 80% अराउंड होते, त्यांनी मला मेसेजेस केले होते की आम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं स्टडी करायचं आहे, मग आम्ही BA घेऊन करू की डिग्री करू, नॉर्मल जी काही तुमची सायन्स फील्डमधून मिळू शकते तुम्हाला, PCM PCB ज्याच्या थ्रू जी पण असेल ते करू. जेव्हा असा 80% मार्क्स पाडणारा मुलगा मला असं विचारतो, तेव्हा मला प्रश्न पडला की नाही, याच्यावरती बोललं पाहिजे. ठीक आहे, मग पालकांनी त्यांना सुचवलं की असं असं तू करू शकतो. पालकांचा जे काही सुचवणं आहे ते अजिबात रॉंग नाहीये, ते बरोबर आहे, ते तुमच्या हिताचाच विचार करतात. ठीक आहे, पण त्यांना किती त्यातलं प्रॅक्टिकल काय म्हणूयात आपण जाणीव आहे, इव्हन आपल्याला तरी किती असतं, जोपर्यंत आपण त्या प्रोसेसमध्ये उतरत नाही. आता मी त्या प्रोसेसला जवळून बघितले, म्हणून मला अनुभवाद्वारे मला हे सांगायचं आहे. त्यांचा हेतू बरोबरच आहे, त्यांना चुकीचा ठरवायची काही गरज नाही, पण आपल्याला त्यांना वास्तव दाखवायचं आहे. आणि मग ते तुमच्यावरती आहे डिसिजन कुठला घ्यायचा, BA करायचं, BCom करायचं, की जी रेग्युलर आहे प्रोफेशनल डिग्री ती करायची. आता सगळ्यात महत्त्वाचं प्रोफेशनल डिग्रीचा पर्पज आपण जाणून घेऊयात की तुम्हाला ह्या डिग्रीमधून काय भेटतं. जेव्हा ॲग्रिकल्चर सारखी मी एखादी डिग्री करते, त्यावेळी 4 वर्षांचा कोर्स आहे. 4 वर्षांमध्ये थेरीज आहेत, प्रॅक्टिकल आहे. पर्टिक्युलर ॲग्रिकल्चरचा विचार केला तर 10 विषय आहेत, 10 विषयांचे 10 प्रॅक्टिकल्स. ठीक आहे, 6 महिन्यात 10 विषय सोडवायचे. ह्या प्रोसेसमधून जेव्हा तुम्ही जाताना मग बाकीच्या ॲक्टिव्हिटीज असतात, कॉलेजच्या ॲक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स आले, या सगळ्या ॲक्टिव्हिटीज याच्यातून तुम्ही घडत असता. डिग्रीचा जो क्रायटेरिया किंवा जो काही सिलेबस डिझाईन केलेला असतो तो तुम्हाला घडवण्यासाठी असतो. ठीक आहे, आता त्याच्यातून किती घडतात हा मुद्दा वेगळा, का एखाद्याने सिरियसली नाहीच केलं तर तो काय शिकणार आहे त्याच्यामधून, तुम्ही त्याला कितीही शिकवा, तो मुद्दा गौण आहे, तो इथं डिस्कस करायचा नाही. प्रॉपर जो सिलेबस डिझाईन केलेला असतो तो एक व्यक्तिमत्व म्हणून एखाद्या व्यक्तीला घडवण्यासाठी असतो, प्रत्येक डिग्रीचा, ना की फक्त ॲग्रिकल्चरचा, सगळ्यांचा. मग त्याचा फायदा काय होतो, जेव्हा तुम्ही अधिकारी, बघा सिव्हिल सर्व्हिसमध्ये एक गोष्ट कायम लक्षात घ्या, जेवढं जॉईन होणं सोपं किंवा जेवढं अवघड आहे त्याच्यापेक्षा तिथं टिकून राहणं म्हणजे तुम्हाला कोण धक्के देऊन बाहेर नाही काढत, पण तिथं जी लागते डिसिजन मेकिंग पॉवर आहे, त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी, प्रॉब्लेम सॉल्विंग पॉवर आहे, तुमची ॲबिलिटी आहे, तिथल्या गोष्टी हँडल करायच्या, या सगळ्या डेव्हलप होण्यासाठी तुम्ही एक व्यक्ती म्हणून पहिले डेव्हलप झाला पाहिजे. अधिकारी असाच बनत नाही. नागेश गावाने सर युनिक अकॅडमीचे, त्यांचं एक वाक्य होतं, पहिलं लेक्चर मी त्यांचं अटेंड केलं त्यावेळी त्यांचं एक वाक्य होतं, तुम्ही जोपर्यंत त्या चेअरला लायक होत नाही आहात तोपर्यंत तुम्हाला ती चेअर मिळत नाही. बघा किती सुंदर वाक्य आहे आणि किती प्रॅक्टिकल वाक्य आहे. म्हणजे ह्या चेअरला, त्या अधिकारी पदाला लायक होण्याची जी प्रोसेस आहे ती सगळी ह्याच्यातून जात असते. मग ती जर तुम्ही स्किप केली ग्रॅज्युएशन, आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, BA हे होत नाही का रे, होतं, BA सारखा सिलेबस नाही, खूप महत्त्वाचं आहे, पण तुम्ही तिथं कुठल्या मोटिव्हने गेलाय, मला कॉम्पिटिटिव्हचा स्टडी करायचा आहे, मग तुम्ही BA कडे लक्ष देणार का, प्रॉपर सिलेबसला नाही, त्याच्यातून कुठे एक्झाम ओरिएंटेड दिसतंय का, तुम्ही त्याच्याकडे लक्ष देणार, म्हणजे तोही तुमचा पर्पज तिथे पूर्ण होणार नाही. प्रॉपर एखाद्याला BAच करायचं इंटरेस्ट आहे म्हणून त्यांनी तुम्ही जरूर करा, पण तुम्ही फक्त MPSC साठी BA निवडताय तर हा मार्ग इथाच आहे, त्या प्रोसेसला तुम्ही स्किप करता. मग कितपत तुम्ही अधिकारीच्या चेअरपर्यंत जाऊ शकाल, हा एक मुद्दा आहे, याच्यावरती प्रत्येकाला स्वतःला विचार करायचा आहे. त्याच्यानंतर खूप सारे ग्रॅज्युएट्स दरवर्षी बाहेर पडतात पास होऊन, त्याच्यामधून MPSCच्या जागा किती निघतात. आता यावर्षीचीच गोष्ट घेतली तर 3.5 लाखाच्या आसपास दरवर्षी फॉर्म येतात, आणि जागा किती आहेत यावर्षी राज्यसेवेच्या 200, कंबाईनच्या 700च्या आसपास. म्हणजे हा लक्षात घ्या, याच्यातून 200 जागा आहेत आणि 400 विद्यार्थी कॅलिबर आहेत, तरी पण काय 200 विद्यार्थी पास होणार आहेत, जागा तेवढ्याच आहेत. म्हणजे इथं सक्सेस रेट जो आहे त्याचाही तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा मी माझी प्रोफेशनल डिग्री सोडून BA सारखा कोर्स करते त्यावेळी माझे जॉबचे अपॉर्च्युनिटीज किती कमी होतात, बरोबर. मग ज्यावेळी A प्लॅन तुमचा फेल होतो जेव्हा कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा, त्यावेळी तुमच्याकडे B प्लॅन काय असतो, नथिंग. का, तुम्ही तो B प्लॅनला अगोदरच स्किप केलेलं असतं, त्याच्या आपल्या ह्याच्यातून अगोदरच बाहेर काढलेलं असतं. मग ते नका करू, ऑलवेज तुमच्याकडे बॅकअप प्लॅन असला पाहिजे काहीही करताना, आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये तो मस्ट आहे. एकाच प्लॅनवरती तुम्ही चाललात, आताच सिच्युएशन बघा ना, किती जणांचे जॉब गेले,
बरोबर, जे एकाच फील्डवरती एकाच गोष्टीवरती डिपेंड होते. मल्टिपल ऑप्शन एका वेळी दोन जॉब करा असा प्रश्न नाही, पण तुम्हाला तुमच्या माइंडसेटमध्ये कुठंतरी बॅकअप प्लॅन असला पाहिजे. इन केस 99.9% माझा ए प्लॅन सक्सेस होणार आहे, 0.1% जर माझा फेल झाला तर मी काय करणार आहे, ह्याचा कुठंतरी विचार करून ठेवायचा. त्याच्यानुसार तुम्ही डिग्री चूज करा. हा एक मुद्दा झाला. त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाचा, ज्याच्यासाठी तुम्ही एवढा सगळा खटाटोप करणार, चांगले मार्क्स असून BA सारख्या डिग्रीला ॲडमिशन घेणार, त्यावेळी खरंच तुमचा अभ्यास होतो का? आता मी खूप इम्पॉर्टंट पॉईंट मांडेन, हे पालकांनी पण आणि विद्यार्थ्यांनी दोघांनी म्हणजे समजणं गरजेचं आहे. बघा, मी BA ला ॲडमिशन घेतलं, ठीक आहे. माझा 11वी-12वी पर्यंतचा जो फ्रेंड सर्कलचा ग्रुप आहे, माझ्या मैत्रिणी असतील, माझे मित्र असतील, प्रत्येकाचे हे सगळे सायन्स फील्डला गेलेले असतात, बरोबर. मग होतं काय, ते त्यांची डिग्री एन्जॉय करत असतात त्यांच्या परिणाम. आर्टची मुलं बऱ्यापैकी काय करतात, आम्हाला नाही जास्त स्टडी, बऱ्यापैकी बाकीच्या अदर करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये खूप पार्टिसिपेट करतात. खूप सुंदर व्यक्तिमत्व तिथून तर घडतच असतं, पण तुम्ही त्याच्यासाठी तिथं गेलेला नसता. तुम्हाला काय वाटतं, नाही नाही मी तेवढं पासिंग पुरताच अभ्यास करणार, बाकीचा वेळ मी अभ्यासाला देणार. मग ती मुलं एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमधून जे काही बाकीच्या इथिक्स असतील, खूप साऱ्या गोष्टी त्याच्यातून डेव्हलप होत असतात. तुम्ही मात्र त्या प्रोसेसमधून स्किप होता, बाहेर पडता. का? मला अभ्यास करायचं सारखं. मग त्याच्यानंतर धड ते नाही होत, धड हे नाही होत. आता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सारखं सेक्टर इतकं पेशन्स बघतं तुमचं, इतकं पेशन्स बघतं ना, सगळ्यांना, ऑलमोस्ट सगळ्यांना थोड्याफार प्रमाणातून निगेटिव्हिटीमधून, डिप्रेशनमधून जावं लागतं. डिप्रेशन असा आता हा नाही की तुम्ही मेडिकल ट्रीटमेंट नाही, माझा एक महिनाभर अभ्यास झाला नाही याचा अर्थ मी महिनाभर त्या थोड्याफार डिप्रेशनच्या प्रकारात होते, ह्या थोडासा अर्थ होता. आता ही टर्म डिप्रेशन खूप मोठी होत असेल कदाचित, पण तो एक फॅक्टर लक्षात घ्या की ती जी निगेटिव्हिटी आहे, एखादा रिझल्ट खूप मोठा, एखाद्या चांगल्या एक्झामचा एखाद्या अर्ध्या मार्काने जाणं, ह्याचं जे फेल्युअरचं जे काय म्हणूया आपण ॲक्सेप्टन्स आहे, तो आपल्याला कितपत आहे. आणि तो डेव्हलप कुठून होतो, जेव्हा तुम्ही YD व्हायच्या लेवलवर असता, तुमचं 10पैकी 6पैकी 2-3 विषय जातात, पुन्हा ते तुम्हाला कमबॅक करायचं असतं. या सगळ्या प्रोसेसमधून 12वीपर्यंत तुम्हाला खूप विषय जात नसतात तुमचे, डिग्रीला बऱ्याच गोष्टी असतात, मग विषय गेला पुन्हा सोडवायचा आहे. ह्या सगळ्या प्रोसेसमधून तुम्ही डेव्हलप होत असता आणि कुठंतरी फेल्युअर ॲक्सेप्ट करण्याची जी पॉवर आहे ती तुमच्याकडे डेव्हलप होत असते. ती त्या तुम्ही प्रोसेसला स्किप केल्यामुळे तुमच्याकडे डेव्हलप होणार नाही. आणि पुन्हा जे हे कामाचा ताण असेल जॉब नंतर, पण पोस्टिंगच्या अगोदर किंवा तुम्ही सिलेक्शन होण्याच्या अगोदर जे काही फेल्युअर येत राहतात, त्याला हँडल करण्याची पॉवर तुमच्याकडे कितपत येणार आहे, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आता 100% ही गोष्ट चुकीची आहे का? अजिबात नाही. कुणासाठी बरोबर आहे? जे अति फोकस्ड आहेत, काहीही झालं तरी बाहेरच्या गोष्टींचा माझ्यावरती फरक पडणार नाही, स्ट्रॉंग डिटर्मिनेशनवाले जे पर्सन्स आहेत त्यांनी जरूर करावं. पण बाकीच्या ह्या गोष्टी, आणि लक्षात घ्या, डिग्री ही एन्जॉय करण्याची असतेच ना. प्रत्येक गोष्ट हे विद्यार्थ्यांच्या लेवलवरती झालं. तुम्ही सारखा अभ्यास करून गेला तर कुठंतरी लोकांमध्ये मिसळण्याची जी ह्या ज्या गोष्टी असतात ना, एन्जॉय करण्याची, ह्या गोष्टी स्किप होऊन जातात आणि मग जॉब लागल्यानंतर ह्या गोष्टी नाहीतच मिळेल. याचा अर्थ असा आहे का डिग्री एन्जॉय करण्यासाठी असते? नाही, पण तुम्ही प्रत्येक मुमेंट जगला पाहिजे ना. ठीक आहे, तुम्ही या सगळ्या प्रोसेसला स्किप केल्यानंतर कसं जगणार आहात तुम्ही? तो एक मुद्दा आहे. तर हे 2-3 मुद्दे होते, ज्या त्यावेळी जी ती गोष्ट तुम्हाला एन्जॉय, कॉलेज लाईफ, ह्या सगळ्या झाल्या पाहिजेत गोष्टी, हे माझं मत आहे. आणि हा अनुभव आहे, कारण 2-3 फ्रेंड्सनी माझ्या असं केलेलं आहे. माझी एक ज्युनियर होती 11वी-12वीला, 95% 10thला 95% मार्क होते आणि 11th-12thला आर्टला ॲडमिशन घेतलं. का? पुढे जाऊन कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं स्टडी करायचं आहे. कितपत सक्सेस रेट आहे हे ज्याचं त्याला माहिती आहे. म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला की खरंच ते होतं का? 11वी-12वी ठीक आहे, तुम्ही 12वीपर्यंत सायन्स केलं, त्याच्यानंतर मिनिमम 3 वर्ष तर तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. डिग्री तेव्हाच मिळणार आहे तुम्हाला, 1-1.5 वर्षात मिळणार नाही आहे. ठीक आहे, तुम्ही कितीही अभ्यास केला तरी. म्हणजे इथं लक्षात घ्यायचं, तोपर्यंत तुमचे पेशन्स टिकून राहतील का? आणि प्रत्येक वेळी येणाऱ्या फेल्युअरचं किंवा त्याच्यातल्या खाचा असतील, सगळ्या गोष्टी असतील, ह्या समजायला वेळ लागणं, म्हणजे ही जी प्रोसेस आहे ना, याच्यापर्यंत तुम्ही किती तग धरून राहू शकता, तुम्ही किती पेशंट आहात, हे या गोष्टी मॅटर करतात. आणि परत एकदा सपोर्ट आहे. डिग्री झाल्यानंतर, डिग्री होईपर्यंत जॉबचं प्रेशर नसतं. एकदा का डिग्री झाली की सगळ्या समाजाचं, सगळ्या फॅमिलीचं थोडंच फार, आणि फॅमिलीचं समाजाचं म्हणण्यापेक्षा स्वतःवरती प्रेशर यायला सुरुवात होते की अरे डिग्री झाली, अमक्याला एवढा जॉब आहे, त्याला प्लेसमेंट भेटली आणि मी काय करतोय. हा प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडे आहे का? आणि ते समाधानकारक आहे का? मी हे करतोय, मी हे झालं तर ठीक, नाही झालं तर माझ्याकडे हे आहे का तुमच्याकडं? तुम्ही ए प्लॅनला 100% एफर्ट्स द्याच, पण परत एकदा बी प्लॅनचा विचार करायला पाहिजे प्रत्येकाने. सिव्हिल सर्व्हिस म्हणजेच लाईफ नसते. ठीक आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. तर हे सगळे मुद्दे होते. आय होप तुम्हाला याच्यातून बरेचसे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील. पालकांना माझी नम्र विनंती आहे की ह्या गोष्टीमधून मुलांना फोर्स नका करू, कारण
परवा एक मेसेज आला होता, पॅरामेडिकल कोर्सेस आहेत की नाही आपले, रेडिओलॉजी, हां एक्सरे टेक्निशियन, एक मुलगी आहे एक्सरे टेक्निशियनचा कोर्स केला आणि 2 वर्षाचा कोर्स, राईट, 12वी नंतर. ठीक आहे, लगेच जॉब मिळतो, ऑब्व्हियसली लगेच जॉब मिळतो, पण त्या मुलाला त्या स्टुडंटला त्याच्यात ॲडमिशन इंटरेस्ट पाहिजे का नको? 2 वर्षाचा कोर्स केल्यानंतर त्या मुलीला लक्षात आलं की आपल्याला याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे, आता डिग्रीला ॲडमिशन घ्यायचं आहे, आता CETचा एक्झाम. ही गोष्ट तुमच्या लक्षात येते का? सगळ्यांच्या, आपल्या समाज म्हणून सगळ्यांच्या लक्षात येणं गरजेचं आहे. कारण आज 2 वर्ष वाया गेली, तोपर्यंत अजून 1 वर्ष दिलं असतं तर डिग्री कंप्लीट झाली असती 3 वर्ष, किंवा प्रोफेशनल दुसरी घेतली असती तर 4 वर्ष. म्हणजे हा मुद्दा इथं लक्षात घेतला पाहिजे की तुम्ही जेव्हा पालक एखाद्या मुलाला, एखाद्या आपल्या पाल्याला जेव्हा एखाद्या सेक्टरबद्दल सांगता की तू इकडे जा, त्यावेळी त्याचा इंटरेस्ट जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर असे कितीतरी उदाहरणं आहेत की डिग्री निम्म्यात आल्यानंतर मुलांना कळतं नाही माझ्याच्याने नाही होते, मला नाही याच्यामध्ये इंटरेस्ट, मी घरच्यांच्या इच्छेखातर याच्यामध्ये आले किंवा आलोय आणि मग मला हे नाही करायचं. ना मुलगा ग्रॅज्युएशन करतो, ना चांगलं करिअर करतो, ना स्वप्न पूर्ण करतो. सो ह्या गोष्टींचा खूप विचार करणं गरजेचं आहे. अदरवाईज म्हणजे डिफिकल्ट आहे या सगळ्या गोष्टी. सगळ्यांनी हा विचार करा आणि त्याच्यानुसार करिअर चॉईस करायला, मुलांना चूज करायला मदत करा आणि तुम्ही सुद्धा तसाच सपोर्ट करा. आय होप ही इन्फॉर्मेशन सगळ्यांना लक्षात आली असेल. ज्यांना ही इन्फॉर्मेशन आवडली, महत्त्वाची वाटली, आवडली म्हणण्यापेक्षा प्रत्येकापर्यंत पोहोचावी अशी ज्यांना वाटली, त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून खाली जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. थँक्यू.